कारण एवढं सगळं आपल्याकडे असतंय. काल रथसप्तमी होती, काल परवा, तेव्हा मी एक स्टेटस टाकलं होतं की सर्व जाती धर्माच्या लोकांना कोणतीही उपासना न करता जो देवदर्शन देतो तो म्हणजे सूर्य. कारण तो सगळ्यांना देतो. सगळ्या जाती धर्माच्या लोकांना दररोज सकाळी दर्शन देणारा देव म्हणजे सूर्य, ऊर्जेचं प्रतीक आहे. तसं आज आपल्या कार्यक्रमाचं नाव आहे संगीत की देवी हमारी लता. आता प्रत्यक्ष देवी सरस्वती, लक्ष्मी किंवा बाकी सगळ्या देवी कोणाला दर्शन दिले नाही दिले माहित नाही, पण लता मंगेशकरांनी मात्र दर्शन आपल्याला गेल्या शतकामध्ये दिलं होतं. त्यांचं संगीत आजही आपल्याला दर्शन देते कानांना. पण या अर्थाने ती संगीत की देवी निश्चितच आहे. 3 वर्षापूर्वी जेव्हा निधन झालं त्यांचं, तेव्हा मला एका दैनिकाकडून प्रभातकडनं पूर्ण पानाचं मजकूर द्या म्हणून सांगितलं होतं. मी त्यांना साधारण 3 तासाच्या कालावधीमध्ये पूर्ण पानाचा मजकूर लता मंगेशकरांनी दिला होता. पहिल्या पानामध्ये कागदलेखासारखं होतं. तेव्हा ज्या काही गोष्टी मी वाचल्या किंवा ज्या गोष्टी होत्या ते बघता लता मंगेशकरांवर किती बोललं तरी जसं एखादा पारायण असतं 8-10 दिवसाचं किंवा 15 दिवसाचं, तेवढं बोलून तेवढं सुद्धा कमी पडेल एवढं लता मंगेशकरांवरचं आहे. परवा माझ्या हातात एक पुस्तक पडलं. त्या पुस्तकाचं नाव आहे रसमयी लता. रसमयी लता नावाचं विवेक प्रकाशनानं पुस्तक काढलंय. त्या पुस्तकाचं वैशिष्ट्य मला काय जाणवलं की जे 9 रस आहेत आपले, त्या प्रत्येक नवरसामध्ये लता मंगेशकरांनी कुठली गाणी गायली त्याचं एक त्याच्यामध्ये लिस्ट आहे की प्रत्येक रौद्ररस, भयरस, प्रेम रस, इव्हन शृंगार रस आणि बाकी विनोदी हास्य रस, सगळ्या रसांमध्ये लता मंगेशकरांनी गाणी गायली. त्याचा उल्लेख त्याच्यामध्ये. साधी गोष्ट, काही गाणी आपल्याला माहिती आहेत. आता माझ्या आवडीचं गाणं जे सर्वात लता मंगेशकरांचं आहे ते महल चित्रपटातलं आएगा आने वाला. ते गाणं ऐकताना आजही आपल्याला कुठेतरी आपण एखाद्या गूढ भारात गेलोय किंवा गूढ कुठेतरी गेलो असं वाटतं आपल्याला. ते गाणं आहे. किंवा गायाल ही हरणी, गायाल मी हरणी. तसं जे पहिली वाक्य आहेत तेव्हा ज्या प्रकारचे एक वातावरण निर्मिती लता मंगेशकरांचा आवाज तयार करतो ते बघता काही कालावधीपूर्वी जेव्हा कॅसेट्स होत्या आपल्याकडं, आता सगळे आपल्याकडे युट्यूबवर आपण आता ऐकतो, पण कॅसेट जेव्हा होत्या तेव्हा हॉन्टेड लता नावाचा एक अल्बम असायचा. हॉन्टेड लता म्हणजे लता मंगेशकरांची सगळी गाणी हॉन्टेड प्रकारातली, म्हणजे मधोमधीतला असेल किंवा इकडचं असेल जी गाणी होती ती, त्या गाण्यांमध्ये लता मंगेशकरांचा वेगळाच आवाज लागायचा. आय होप की आज तशा प्रकारचं एक गाणं एवढ्या सगळ्या गायिका बसल्यानं एखादं गाणं तसं असेल असं मला वाटतंय, ज्याच्यामध्ये लता मंगेशकरांचे सर्व रस जे त्यांनी केलेले आहेत सगळ्या प्रकारच्या रसामध्ये गाणं गायलेले आहे ते असू शकेल असं वाटतंय. मगाशी शिरीषरावांनी सांगितलं त्याप्रमाणे की लता मंगेशकर या नावातच सुद्धा, कारण त्याचा उलटा आपण केल्यावर ताल होतो, लता उलटे केल्यावर ताल होतं, त्यांच्या नावातच ताल होता. तर ऑटोमॅटिक त्यांनी पुढं केलं. ज्या प्रकारे त्यांनी आपलं कुटुंब पुढं केलं, कुटुंबाला उभं केलं. एक सुधीर फडकेचा किस्सा सांगितला जातो की सुधीर फडके जेव्हा दादरा नगर हवेलीच्या मुक्तीसाठी, म्हणजे गोव्यानंतर दादरा नगर हवेलीच्या मुक्तीसाठी लढत होते, तेव्हा सैनिकांच्या मदतीसाठी त्यांनी एक कार्यक्रम ठेवला होता आणि कार्यक्रमासाठी लता मंगेशकरांना बोलवलं की तुम्ही या. लता मंगेशकर मुंबईवरून निघाल्या आणि इकडे सुधीर फडकेने जमवली होती, भरपूर तिकीट वगैरे खपली होती, पण लता मंगेशकर आल्याच नाही. त्यांच्या लक्षात आलं, तेव्हा मोबाईल वगैरे नव्हते, जेव्हा फोनाफोनी केलं लक्षात आलं की लता मंगेशकरांची गाडी 20 फूट खाली कोसळली होती. दुर्दैव सुदैवाने त्यांना काही झालं नव्हतं, पण गाडीचा चक्काचूर झाला होता आणि लता मंगेशकर थोडं लागलं परत मुंबईला परत गेले होते. म्हणून त्यांनी फोन केला जाता तिथे की दीदी तुम्ही कशा आहेत. तेव्हा लता मंगेशकर म्हणल्या सुधीर माझी काळजी करू नका, मी दुसरी गाडी घेऊन परत येते, कारण सैनिकांचा विषय असल्यामुळे मी येणार आहे. आणि दुसरी गाडी करून लता मंगेशकर परत सिल्वासाला पोहोचल्या आणि तिथं जाऊन त्यांनी तो कार्यक्रम केला आणि त्या कार्यक्रमाची तिकीट आधी रद्द केली होती, पण लता मंगेशकर येणारे म्हणतात परत ती तिकीट विकली गेली दुप्पट दरानं आणि मोठी रक्कम तेव्हा स्वातंत्र्य सैनिकांसाठी जमा झाली. म्हणजे अनेक वेळा काय वाटतं की लता मंगेशकरांबाबतचे काही प्रवाद आहेत, अपवाद आहेत की त्या असं करायच्या तसं करायचं, तशी परिस्थिती नाही. लता मंगेशकरांनी मोठ्या प्रमाणात मदत केलेली आहे. मगाशी शिरीषराव म्हणले तर साहित्यिक टच असणारी गायिका होती. जे सुरेश भटांसारखे किंवा ग्रेस या कवींच्या ज्या कवितांना चाल लावणं म्हणजे सर्वात अवघड गोष्ट आहे, त्या कवितांना चाल लावण्याचं काम हृदयनाथ मंगेशकरांनी केलं. ते अवघड गाणे गाण्याचं काम लता मंगेशकरांनी केलं. हे मोठं आहे. मी नेहमी जेव्हा MBA शिकवायला जातो तेव्हा जेव्हा कॉपीराईट हा विषय शिकवतो, ते कॉपीराईटमध्ये माझं पहिलं उदाहरण असतं लता मंगेशकरांचं. कारण लता मंगेशकरांनी तेव्हा भांडून त्यांनी कॉपीराईट घेतला होता की गायकाला सुद्धा कॉपीराईट पाहिजे. आज लता मंगेशकरांची गाणी जेव्हा कुठे वाजली जातील तेव्हा त्या 2000 नंतर फारशा गायल्या नाही, पण तरी सुद्धा त्यांचं उत्पन्न सुरू होतं, कारण त्यांच्या प्रत्येक गाण्यामध्ये त्यांना कॉपीराईट मिळत होतं. कॉपीराईटचे पैसे मिळत होते, 10-12 काय रुपये असतील होते. कारण जगातलं एकही रेडिओ स्टेशन असं नाहीये की कुठं ना कुठे रसाचा आवाज
गुंजतोच आहे. कुठं ना कुठं 1000-2000 FM स्टेशन्स आहेत जगामध्ये, भारतामध्ये. कुठं ना कुठं लता मंगेशकरांचं एक गाणं लागलेलंच आहे. तो कधीच बंद न होणारा असा आवाज आहे. त्यामुळे निश्चितच आज मला इथे संधी मिळाली, त्याबद्दल आभार व्यक्त करतो. आणि सर्वात शेवटी लता मंगेशकरांचे कट्टर भक्त आणि लेखक द्वारकानाथ संगगिरी त्यांचा दुर्दैवाने निधन झालं. बघा मोठा योगायोग बघा की ज्या दिवशी लता मंगेशकरांचं निधन झालं त्याच दिवशी संगगिरींचं निधन झालं. संगगिरी जरी क्रिकेट रसिक म्हणून सगळ्यांना फेमस असले तरी ते लताचे प्रेमी होते आणि चित्रपटावर सुद्धा खूप चांगलं लिखाण करायचे. त्यामुळे त्यांना पण आपण मला वाटतं 1 मिनिट बरोबर श्रद्धांजली लावूया. खूप मोठा माणूस होता. कार्यक्रम संपल्यानंतर बोलणार आहे, पण आपली